श्री स्वामी समर्थ राजेराय मठ मध्ये हे मंदिर कधी झाले? 1877. आपल्याकडे एसी आणि नॉन एसी रूम आहेत. शिवाय आता आम्ही आपल्याकडे 3 टाइमचा प्रसाद असतो. कसं असतं तर फॅमिली रूम आहे ही. हे बघा 8 बेड आहे बघा, इथं बंक बेड आहे. तर ना गोड शिरा. गोल नमस्कार मित्रांनो, जय श्री गणेश. मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सिमरन ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता पण आलो आहे राजेराम मठमध्ये आणि बेला मातृभवनमध्ये. ठीक आहे, तर हे 2 ठिकाणी तुम्हाला आज मी आता फिरवणार आहे. तर इथे ना राहण्यापिण्याची सोय इथं मस्त आहे भरपूर. आणि इथं म्हणजे जेवणाची पण सोय असते. 3 टायमाची जेवणाची सोय असते आणि आरतीची सोय असते. तर ना तुम्हाला इथं राहण्याची सोयीमध्ये थोडेसे AC नॉन AC रूम पण भेटेल. आणि तुम्हाला ना जेवायला इथं फ्री आहे. ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर ना व्हिडिओला लगेच स्टार्ट करूया आपण. ठीक आहे, हां. आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा. चला मग. आणि आता आपण आलो आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थच्या आपल्या मठामध्ये. ठीक आहे, मग व्हिडिओला स्टार्ट करूया मग. चला मग. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे श्री स्वामी समर्थ राजेराय मठमध्ये. इथे ना राहण्याविण्याची सोय आहे आणि जेवणाची पण इथे सोय आहे. तर आपण आता आतमध्ये बघूया. बघा हे मंदिर कसं दिसतंय. बघा ह्यांचं इथं हे मंदिर आहे. बघा इथं हे स्वामी समर्थांचं आतमध्ये छोटंसं मंदिर आहे. इथं बघा ते श्रीरामचं इथं हनुमानजीचं असं मंदिर आहे बघा तुम्ही. आता बघा इथं आहे ना असं हे बघा मित्रांनो, असं हे मंदिर आहे. मंदिराचे इथं हे पुजारी आहे इथले. दादा म्हणजे तुम्ही किती वर्षापासून इथं? 35 वर्षापासून. 35 वर्षापासून. आणि हे मंदिर कधी झाले? 1877. 77 मध्ये. तुम्ही इथं म्हणजे सगळं कार्यक्रम वगैरे करता? हो. ठीक आहे. आणि इथं जेवणाची राहायची वगैरे व्यवस्था? सर्व व्यवस्था आहे. सर्व इथं. अल्पोपहार आहे. 12 वाजता महाप्रसाद, 12 ते 3, संध्याकाळी 8 ते 10. आता पण या ताईकडे आलोय. ताई, इथलं म्हणजे राहण्याबिण्याची सोय आणि म्हणजे कसं असतं इथं? आपल्या इथं ना राहण्याची सोय उत्तम आहे. ह्या बिल्डिंग मध्ये आधीची आपण म्हणतो ओल्ड बिल्डिंग जे राजेराय मठाचं आहे, ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे एसी आणि नॉन एसी रूम आहेत. शिवाय आता आम्ही नवीन बिल्डिंग बांधलंय समोर, बेला मातृभवन. तर त्या ठिकाणीही 45 रूम्स आहेत. एसी, नॉन एसी, डॉमेट्री अशा प्रकारचे रूम आहेत. 900 रुपयामध्ये तुम्हाला नॉन एसी 2 ते 3 व्यक्तींकरिता आणि एसी 1800 रुपयामध्ये 2 ते 3 व्यक्तींकरिता. सकाळी 10 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत रूम असते. शिवाय एखादा व्यक्ती वाढला तर 100 रुपये वाढते. त्याचबरोबर आपल्याकडे ही अन्नदान सेवा चालते मठाच्या वतीने, जे तुम्हाला सकाळी 6 वाजता चहा मिळतो. 9 ते 10 यावेळेस चहा आणि अल्पोपहार असतो सर्व भक्तांसाठी मोफत. शिवाय दुपारी 12 ते 3 ह्या वेळेस सुद्धा महाप्रसादाची सोय असते, जे संपूर्ण आहार असतो. संध्याकाळी 7:30 ते 10 यावेळेस सुद्धा महाप्रसादाची सोय असते. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ हे 3 वेळा आपल्याकडे महाप्रसादाची मोफत सोय केली जाते. या व्यतिरिक्त एक सामाजिक कार्य जोपासावा म्हणून आपल्याकडे जे बाजूला ग्रामीण रुग्णालय आहे, त्या ठिकाणी त्या रुग्णांना आपल्याकडून डबे पोच केले जाते. बाजूला कॅन्सर हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी डबे पोचवतो. जे निराधार आहेत त्यांनाही आपण इथे या ठिकाणी महाप्रसादाची सोय केलेली आहे. शिवाय आमच्याकडे
25 विद्यार्थी आहेत जे परगावून असतात. त्यांना शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी काही अडचणी असतील तर त्यांना आपण तर राहण्याची सोय देतो आणि परत त्यांना महाप्रसादाची सोय असते. शिवाय त्यांच्या जे काही कॉलेजची फी असेल ती सगळी आपण ह्या मठाच्या वतीने त्यांना पुरवतो. तर हे सामाजिक कार्य सुद्धा या मठाच्या वतीने पुरवले जाते. या मंदिराचं नाव काय? राजेराय मठ, या मठाचं नाव आहे राजेराय मठ, पण या मठाचं आधीचं नाव आहे चुनेगच्ची मठ. तर एक छोटीशी स्टोरी आहे त्याची. जे शंकरराव राजेराय रायन हैदराबादचे जागीरदार होते. मग त्यांच्याकडे त्यावेळेस 6 लाख सुवर्ण मुद्रांची जागीरदारी होती. त्यांना श्वेतकुष्ठ ब्रह्मसंबंध क्षयरोग होता. अनेक औषध उपचार करून त्यांचा आजार तो बरा होत नव्हता. तर ते काशीला गेले. काशीचे एक ते अनुष्ठान केला तरी त्यांचा आजार बरा झाला नाही. आणि ज्यावेळेस त्यांनी महादेव पिंडाच्या ठिकाणी डोकं टेकवलं त्यावेळेस त्यांना तिथे एक पुरुष दिसले. त्यावेळेस त्यांनी तिथल्या पंड्यांना विचारलं की असं का होतंय. तर तिथल्या पंड्यांनी सांगितलं की तुम्हाला अक्कलकोटून स्वामींचा निरोप आहे. तरी त्यांचा विश्वास नव्हता, ते आलेच नाही. त्यांचा आजार आणखीनच बळावला. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी गाणगापूर येथे सहकुटुंब अनुष्ठान केला. त्या ठिकाणी त्यांना होम हवन केले, पारायण केले, भोजन घातले लोकांना. तरी सुद्धा त्यांचा आजार कमी होत नव्हता. स्वामी स्वतः त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितले की तू अक्कलकोट येथे ये. आणि ते शेवटचा पर्याय म्हणून अक्कलकोटला आले. वटवृक्षाखाली स्वामी बसलेले असताना त्यांच्या दर्शनास गेले. त्यावेळेस स्वामी सटकन उठले आणि शेख नुरदीन बाबा म्हणून आपल्याकडे दर्गा आहे त्या दर्ग्याच्या ठिकाणी गेले आणि नुकतीच खोदलेली कबर होती त्या कबरीत त्यांनी झोपले आणि त्यांचं ते मृत्यू चुकवले. सुंदराबाई नावाची त्यांची सेवेकरी होती. ती म्हणाली जर तुमचा आजार बरा झाला तर स्वामींना तुम्ही 2000 सुवर्ण मुद्रा द्याल. तर ते म्हणाले मी 2000 नाही 10,000 सुवर्ण मुद्रा देईन, पण माझा आजार हा बरा झाला पाहिजे. त्यावेळेस स्वामींनी म्हणाले की तुम्ही कडुनिंबाच्या रसातून 9 मिरी घेतलात वाटून तर तुमचा आजार पूर्णपणे बरा होईल. त्याप्रमाणे त्यांनी ते औषध घेतलं आणि त्यांचा आजार पूर्णपणे 10 दिवसात बरा झाला. आणि ते स्वामींना 10,000 सुवर्ण मुद्रा देऊ केल्या. त्यावेळेस स्वामींनी सांगितले की गावाबाहेर असलेल्या राम मंदिरच्या बाजूला माझा 20वा स्थान बांधून दे. मग त्यावेळेस त्यांनी सुनेनी बांधलेली भिंत बांधली आणि मध्ये कठ्ठा केला. स्वामींच्या पावलांचे ठसे घेतले. संगमरवरी पादुका तयार करून घेतल्या आणि स्वामींनी स्वहस्ते स्थापन केलेल्या ते चैतन्य पादुका आहेत. त्याला मठाला त्यांनी आधीचं नाव दिले चुनेगच्ची मठ. तर चुनेगच्ची मठ त्यावेळेस स्वामींनी जे पादुका स्थापन केल्या त्याला चैतन्य पादुका म्हणतात. आणि त्यावेळेस स्वामींनी एक अभिवचन केलं, जे कोणी पादुकांवर स्पर्श दर्शन करतील त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. जे कोणी पादुकांना जल अर्पण करतील त्यांना काशीला गेल्याचं पुण्य प्राप्त होईल. जे कोणी इथलं तीर्थ प्राशन करतील ते व्याधीमुक्त होतील. शिवाय राजेरे यांचं नाव भविष्य अजरामर राहील. तर चुनेगच्ची मठाचं राजेरे मठात असं रूपांतर झालं की बाहेर तुम्हाला दिसते बेलानाथ बाबांची मूर्ती. तर ते बेलानाथ बाबा गाणगापूर येथून बाल साधूच्या रूपात त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हा मठाचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या इतिहासात त्यांना निदर्शनास आलं की राजेरे यांनी हा मठ बांधलाय. तर त्यांनी ह्या मठाचं राजेराय मठ हे नाव दिले. श्री स्वामी समर्थ. आणि अक्कलकोट पासून किती लांब आहे? अक्कलकोट मध्येच आहे. नाही म्हणजे मंदिरापासून किती लांब आहे? 1 किलोमीटर अंतरावर. 1 किलोमीटर अंतर. ठीक आहे. आता आपण चाललोय बेला मातृ भवन मध्ये. इथं पण त्यांचे सगळे रूम आहे बघा. तुम्हाला इथं AC वगैरे नॉन AC सगळे रूम तुम्हाला भेटेल इथं. हे बघा हे बेला मातृ भवन आहे. हे इथले नॉन AC रूम आणि AC रूमचे रेट आहे. आता या आपण या ताईकडे आले. ताई इथले म्हणजे कशी सोय इथली तुमची? आपल्याकडे नॉन AC आणि AC दोन्ही रूम आहेत. नॉन ACला 900 रुपयात 3 व्यक्ती, 2 ते 3 व्यक्तींसाठी 900 रुपये आणि AC रूमला 1800 रुपये 2 ते 3 व्यक्तींसाठी. आणि आपल्याकडे हॉल पण आहे 8 लोकांसाठी 1800 रुपये. आणि इथे आपल्याकडे 3 टाइमचा प्रसाद असतो. सकाळी हो फ्री मध्ये मोफत असतो. सकाळी अल्पोपहार असतो 8:30 ते 9:30 पर्यंत. आणि नंतर 12ची आरती झाली की महाप्रसाद असतो आणि संध्याकाळी 7:30 ते 10 पर्यंत. इथं लिफ्टची पण सोय आहे ना? लिफ्टची पण सोय आहे. आपल्याकडे लिफ्टची सोय आहे. आणि मंदिरापासून किती लांब आहे? मंदिरापासून किती लांब आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर अंतरावर. ठीक आहे. मग डायरेक्ट इथं कॉन्टॅक्ट करू शकतो? 10 ते 15 मिनिटं लागतात. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? कॉन्टॅक्ट नंबर आपला 84 21 18 19 12 या नंबरवरती यायच्या आधी 10-12 दिवस आधी कॉल करावा लागतो. ठीक आहे. इथं बघा मित्रांनो, इथं लिफ्टची पण सोय आहे. तर आणि किती माळची बिल्डिंग आहे मित्रांनो? इथं लिफ्टची पण सोय आहे. तर जे एजंट वगैरे आपल्याकडे असेल ना तर त्यांना लिफ्ट वगैरे साठी छान आहे. तर मित्रांनो आपण आता इथल्या 2nd फ्लोअरला आलोय. ही AC रूम आहे बघा.
तर फॅमिली रूम आहे ही. हे बघा बाहेरचा असा नजारा बघा तुम्ही, मस्त छान आहे एकदम. आणि इथं बघा AC पण आहे. आणि इथं हे असं तुम्हाला सामान वगैरे ठेवायला असं कबड पण दिलंय. आणि ही बघा हे इथलं बाथरूम आहे, इंग्लिश टॉयलेट आहे, शॉवर पण आहे, छान आहे एकदम. ठीक आहे मित्रांनो, हे बघा ते क्रेन दिसतं ना, क्रेनच्या बाजूला आपलं स्वामी समर्थांचं मंदिर आहे. आणि ह्याच्या इथं या साईडला ना हे राजाराम मंदिर आहे बघा तुम्ही, राजाराम मठ म्हणून आहे. इथं राहायची सोय आहे ना एकदम सुंदर आहे. आणि इथं ना म्हणजे तुम्हाला महाप्रसाद पण भेटतो. ठीक आहे. एक मोठी 8 लोकांची फॅमिली असेल तर मित्रांनो हे बघा हा मोठा रूम आहे, मोठा हॉल आहे. इथं हे 8 बेड आहे बघा, इथं बंक बेड आहे. तर ना इथं मिनिमम 2 फॅमिली इथं राहू शकते. ठीक आहे, तुम्ही बघून घ्या, मस्त बेड वगैरे एकदम छान आहे बघा. आणि बाजूला बघा अशी मंदिर आहे बघा, राम मंदिर आहे. आणि इथलं बंक बेड आहे. इथलं वॉशरूम बघा तुम्ही, हे आंघोळीची सोयी आहे. इथं बघा शॉवर आहे बघा, मस्त गिझर पण आहे. आणि हे इंग्लिश टॉयलेट आहे बघा, मस्त. हे बघा 12ला इथं आरती असते आता डेली. हे बघा आता आरती चालू. हे बघा इथं स्वामींचे स्वास्थ्य स्थापन केलेले पादुका पादुका आहे बघा, इथं त्यांनी स्थापन केलेलं. सकाळी अभिषेक असतो स्वामीचा. सकाळी याला अभिषेक करतात ते. बघा इथं महाप्रसाद भेटतो. इथं महाप्रसादाला इथं बघा श्री स्वामी समर्थाचं बघा, हे चहा नाश्त्याचा सकाळी चहा नाश्ता भेटतो आणि महाप्रसाद भेटतो बघा. तर बघा अशी भाजी आहे. आणि हे भात आहे बघा. आणि इथं चपात्या आहे ना, चपात्या आहे, डाळ बघितली. आणि हे काय नाश्ता आहे का सकाळी. ही कुठली भाजी आहे का, आमटी आहे का. आणि हे शेवगा आणि गोड शिरा आहे का. हा जिलेबी कोण प्रसाद देतात ना. ठीक आहे. हे बघा इथलं हे असं मंदिर आहे स्वामींचं.